नमस्कार मित्रांनो, नाडकं सानवी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नवरात्र उत्सवाची संपूर्ण माहिती, तसेच पौराणिक कथा आणि पूजाविधी याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच आले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवर टच करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे अशाच सर्व नवनवीन माहितीदार व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मित्रांनो, नवरात्री म्हणजे काय? नवरात्रीच्या संस्कृत भाषेमध्ये नवरात्री असा अर्थ होतो। नवरात्री उत्सव हा दुर्गा मातेचा उत्सव असतो। नवरात्रीमध्ये दुर्गा माताचे आपल्या पृथ्वीवर 9 दिवसांसाठी आगमन होत असते। नवरात्री हा उत्सव संपूर्ण भारत देशामध्ये मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करण्यात येतो। आपण साजरा करत असलेल्या इतर सणांपेक्षा शारदीय नवरात्री सणाला खूप महत्त्व प्राप्त होते। अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी दरम्यान आपण मोठ्या उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये शारदीय नवरात्री उत्सव साजरा करीत असतो। 9 दिवस चालणाऱ्या या नवरात्री उत्सवामध्ये अनेक जण उपवास पकडतात। त्याचप्रमाणे काही जण 9 दिवस चप्पल न घालता चालत असतात। 9 दिवस मोठ्या आनंदाने दुर्गा मातेचे पूजन करतात। नवरात्रामध्ये असणाऱ्या 9 दिवसाला खूप महत्त्व असते। या दिवसांना माळ असे सुद्धा म्हटले जाते। नवरात्रीच्या 9 दिवसांच्या 9 माळी असतात। महिला प्रत्येक दिवसाला साडीचा वेगळा असा रंग असतो। नवरात्रीच्या 9 दिवशी वेगवेगळ्या रंगाच्या साड्या परिधान करण्यात येतात। हा आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्त्वपूर्ण असा उत्सव आहे। नवरात्रीचे महत्त्व पुढील प्रमाणे आहे। आता आपण नवरात्रीला असलेले महत्त्व जाणून घेत आहोत। नवरात्र हा सण भारतीय सणांपैकी महत्त्वपूर्ण असा सण आहे। त्यापैकी शारदीय नवरात्री हा सण संपूर्ण भारत देशामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्यात येतो। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये मोठमोठे मंडप उभारले जातात, देखावे सादर करण्यात येतात, विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते। दुर्गा मातेने महिषासूर या राक्षसाचा वध केला होता, तसेच दुर्गा मातेचे पूजन केल्याने आपल्या आयुष्यातील खराब काळ नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदते। नवरात्रीचे 9 दिवस अत्यंत असे शुभ असतात। या दिवसांमध्ये देवीची पूजा करणे, उपासना करणे, देवीच्या नावाचा जप करणे हे आपल्याला लाभदायक ठरते। आपल्या देशामध्ये अनेक काळापासून नवरात्र हा सण साजरा करण्यात येत आहे। नवरात्र उत्सवामुळे महाराष्ट्रातील शक्तिपीठांना सुद्धा महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे। अनेक भक्त देवींचे दर्शन घेण्याकरता या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात। दुर्गा माता पृथ्वीवर 9 दिवस राहतात आणि 10व्या दिवशी दुर्गा माता त्यांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येते। नवरात्रीच्या 9 दिवसांना सुद्धा खूप महत्त्व आहे। नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी म्हणजेच 9 दिवसांमध्ये वेगवेगळ्या दिवशी आपण दुर्गा मातेच्या वेगळ्या रूपांची पूजा करत असतो। नवरात्रीची माळ। नवरात्र उत्सव हा 9 दिवसांचा असतो। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये 9 माळी असतात, म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसाला पहिली माळ म्हणतात। अशा 9 माळी असतात। नवरात्रीचा 9वा दिवस म्हणजे नवमी माळ होय। प्रत्येक दिवसाला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या परिधान करण्यात येतात। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये 9 कलर असतात। त्याचप्रमाणे आपण नवरात्रीचे 9 दिवसांमध्ये दुर्गा मातेच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करत असतो। जसे की पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा करतो, तर दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची, तर तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते, तर चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा करण्यात येते, 5व्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा करण्यात येते, तर 6व्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा करण्यात येते, तर 7व्या दिवशी कालरात्री देवीची पूजा करण्यात येते, तर 8व्या दिवशी महागौरी देवीची पूजा, तर 9व्या दिवशी सिद्धिदात्री या देवीची पूजा करण्यात येते। नवरात्रीबद्दलची पौराणिक कथा आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आपल्या प्रत्येक हिंदू सणांमध्ये कोणती ना कोणती पौराणिक कथा ही असतेच। आपल्याला प्रत्येक हिंदू सणाला कथा आहे आणि केव्हापासून हे सण आपल्या पृथ्वीवर साजरे करण्यात येतात ते आपण पाहूया। तर नवरात्रीची कथा आपण जाणून घेऊया। महिषासूर नावाचा एक राक्षस म्हणजे दैत्य होता। हा महिषासूर राक्षस दैत्य जरी असला तरी सुद्धा तो ब्रह्मदेवांचा भक्त होता। त्यांनी तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले होते। त्याने ब्रह्मदेवाला वरदान मागितले होते की पृथ्वीवर वास्तव करणारा, अस्तित्वात असणारा कोणताही मानव म्हणजेच मनुष्य, देव किंवा
दानव यांपैकी कोणीही महिषासुराला मारू शकणार नाही असे वरदान हे महिषासुराने ब्रह्मदेवाकडून प्रसन्न करून मागितले होते. आता महिषासुराला हे वरदान प्राप्त झाल्यामुळे त्याला कोणीही मारू शकणार नाही, म्हणून त्याने पृथ्वीवर तसेच स्वर्गलोकामध्ये आणि पाताळावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर गोंधळ घातला होता. महिषासुर या राक्षसाने जिकडे तिकडे हाहाकार माजवला होता. या राक्षसाला पृथ्वीवरील तसेच इतरही ठिकाणावरील सर्व लोके घाबरू लागली होती. महिषासुराची दहशत आता वाढतच गेली होती. त्यामुळे आता महिषासुर या राक्षसाचा वध करण्याकरता कोणीतरी सामोरे जात नव्हते. तेव्हा ब्रह्मा, विष्णू व महेश यांनी या त्रिदेवांनी दुर्गा मातेला महिषासुराचा वध करण्यासाठी साकडे घातले होते. तेव्हा दुर्गा मातेने 9 दिवस महिषासुराशी लढाई केली. त्यानंतर 10व्या दिवशी महिषासुराचा दुर्गा मातेने वध केला. त्यामुळे दुर्गा मातेला महिषासुरमर्दिनी असे सुद्धा संबोधले जाते. त्यामुळे आपण 9 दिवस वाईट गोष्टींची लढा देण्यासाठी दरवर्षी नवरात्री उत्सव साजरा करीत असतो. ज्याप्रमाणे माँ दुर्गाने महिषासुरांचा वध केला, त्याचप्रमाणे आपण आपल्या वाईट विचारांवर, वाईट कृत्यांवर विजय मिळवण्यासाठी नवरात्र उत्सव साजरा करीत असतो. नवरात्री उत्सवामध्ये दुर्गा मातेची मनोभावे पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील सुख समृद्धी नांदत असते. अशा प्रकारे महिषासुराच्या वधापासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आपण दरवर्षी आनंदाने, मोठ्या उत्साहाने हा नवरात्री उत्सव साजरा करत असतो. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडलीच असेल. तसेच नवरात्रीची पूजाविधी आपण पाहूया. नवरात्री उत्सव हा घटस्थापनेच्या दिवसापासून सुरू होत असतो. त्यामुळे घटस्थापनेच्या दिवशी घरामध्ये घटस्थापना करण्यात येते. दुर्गा मातेचे आगमन झाल्यानंतर दुर्गा मातेची पूजा करण्यात येते. दुर्गा माता ही ऊर्जा आणि शक्तीची देवता आहे. नवरात्र उत्सवामध्ये 9 दिवस दुर्गा मातेच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करण्यात येते. त्याचप्रमाणे नवरात्र उत्सवातील 9 दिवसांना 9 माळी असे सुद्धा म्हटले जाते. नवरात्र उत्सवामध्ये 9 दिवसांमध्ये वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्यात येत असतात. दुर्गा मातेसमोर फळ आणि फुलं ठेवण्यात येते. आरती आणि भजनांचा कार्यक्रम ठेवण्यात येतो. अशा प्रकारे नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची पूजा करण्यात येते. नवरात्र उत्सव हा आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्त्वपूर्ण असा मोठा सण आहे. हा सण संपूर्ण भारत देशामध्ये मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करण्यात येत असतो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करण्यात येत असते. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करून देवीची पूजा करण्यात येत असते. नवरात्र हा सण खूप वर्षापासून चालत आलेला आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे तसेच देखाव्यांचे आयोजन करण्यात येत असते. आपल्या महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठमोठ्या आकारांचे मंडपसुद्धा बांधण्यात येत असतात. नवरात्र उत्सवामध्ये गरबा आणि दांडिया हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळण्यात येतो. नवरात्रीच्या वेळी देवीच्या मंडपामध्ये संध्याकाळच्या वेळी सर्वजण मिळून मिसळून खेळ खेळतात, उत्साहाने खेळतात. विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये नंबर काढले जातात व त्या नंबर येणाऱ्यास बक्षीस वितरण करण्यात येत असते. तर दुर्गा मातेचे 9 अवतार कोणते आहेत ते आपण पाहूया. दुर्गा मातेचे 9 अवतार आहेत. त्यातला पहिला अवतार म्हणजे शैलपुत्री, दुसरा ब्रह्मचारिणी, तिसरा चंद्रघंटा, चौथा कुष्मांडा, 5वा स्कंदमाता, 6वा कात्यायनी, 7वा कालरात्री, 8वा महागौरी आणि 9वा सिद्धिदात्री असे हे दुर्गा मातेचे 9 अवतार आहेत. तर मित्रांनो, या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर टच करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे अशा सर्व नवनवीन माहितीदार व्हिडिओ, कथा तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील.